बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज मी खूप रेडी झाली आहे. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कुठे चालली आहे आणि थंबनेल वरून थोडी आयडिया आली असेल की कोणाचं फंक्शन आहे ते आहे माझ्यासोबत. अँड आम्ही दोघं रेडी होऊन आता निघालो आहे ठाण्याला जायला, कारण काय जे फंक्शन आहे ते ठाण्याला आहे आणि कोणाचं आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला ऑन द वे सगळ्या सांगेलच. सो स्टे ट्यून. बोलले होते तुम्हाला जसं आईंची किटी पार्टी झालेली त्या ब्लॉग मध्ये मी बोललेली की माझ्याकडे जास्त फ्रेंड्स नाहीयेत म्हणून. तर खूप कमी आहेत, खूप म्हणजे खूपच कमी आहेत. पण गिनचून के माझ्याकडे बघितलं गेलं तर 3च आहेत माझ्या मैत्रिणी. म्हणजे असे बोलायला खूप आहेत बट बेस्ट फ्रेंड्स आपण जे बोलतो त्या फक्त 3 आहेत. म्हणजे आम्ही इतके वेल कनेक्टेड आहोत ना एकमेकांशी की आम्ही 6 महिन्यांनी भेटू दे किंवा 1 वर्षांनी भेटू दे, ते बोलतात ना आपण ज्या पॉइंटला आम्ही तिथे सोडतो ना त्याच पॉइंटला 6 महिन्यानंतर 1 वर्षानंतर कनेक्ट करतो. सो ही फ्रेंडशिप आमची आहे ती ऑलमोस्ट 10 वर्षाच्या वरती झालेली आहे. 10 वर्ष झालेत. आम्ही जेव्हा डिप्लोमा कॉलेजला होतो तेव्हापासून फ्रेंड्स आहोत. आज जे फंक्शन आहे ते आहे बेबी शॉवरचं डोहाळे जेवण आणि मला एवढं खुशी होते, इतका आनंद होतो या गोष्टीसाठी. कारण काय आम्ही म्हणजे स्वतः मी त्या दिवशी सुद्धा असाच विचार करत होते की आम्ही लहान होतो तेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्ही सोबत अभ्यास करायचो. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांचे एकमेकांचे बर्थडे सेलिब्रेट करायला लागलो, एकमेकांच्या फॅमिलीजला ओळखायला लागलो, घरी जायला लागलो, नाईट आउट्स करायला लागलो. त्याच्यानंतर एकमेकांचे एंगेजमेंट अटेंड केल्या, लग्न अटेंड केले. अँड आता न्यू फेज ऑफ लाईफ आलेला आहे ते की आता एकमेकांचे डोहाळे जेवण अटेंड करणार आहोत पुढे जाऊन. सो खूप छान फिलिंग आहे. म्हणजे मी मावशी होणार आहे ह्याची फिलिंग खूप म्हणजे खूपच छान आहे. आणि ते लोक ना एवढ्या म्हणजे माझ्या फ्रेंड्स ज्या आहेत त्या माझ्या म्हणजे फॅमिली सुद्धा बोलू शकता. प्रत्येकाला म्हणजे त्यांनी माझ्या लग्नामध्ये आणि मी त्यांच्या लग्नामध्ये असं एक फॅमिली मेंबर म्हणूनच काम केलेलं आहे. सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पुढे राहून. आणि इव्हन त्यांच्या फॅमिलीमध्ये पण सगळेजण आमच्या चौघींना एकमेकांना ओळखतात. सो मोस्ट प्रोबेबली फक्त रजनी येणार नाहीये. सो अमिताला मी तुम्हाला भेटवेल. 4 आहेत आम्ही जणी, त्यातली एक पायल आहे, तिचं आज डोहाळे जेवण आहे. त्याच्यानंतर अमिता आहे, रजनी आहे. रजनी आय गेस ती आता दिल्लीला असते सो त्यामुळे तिला येणं पॉसिबल मोस्टली होणार नाही. बट मी तुम्हाला अमिताशी भेटेल. अमितामध्ये माझ्या तोंडून अमिताचं नाव ऐकलेलं असेल अँड शी इज ऑल्सो प्रेग्नेंट. सो तुम्हाला भेटवते आज सगळ्यांना. अँड मी तर खूप खुश आहे, खूप म्हणजे खूप. मी एवढी एक्सायटेड होते या दिवसासाठी, किती दिवसापासून प्लॅनिंग करत होते. एवढी तयारी झाली आहे तरी अजून थोड्या गोष्टी बाकीचं बघा. अजून पण आम्ही काय करतोय, काय चालू आहे? नेल पॉलिश लावते मी, मला वेळ नाही मिळत घरी नेल पॉलिश लावायला. आणि हे आत्ताचं नाही, हे नेहमीच आहे. आम्ही कुठेही जात असलो प्राचीने अक्षरशः 3-4 नेल पेंट शेड्स ठेवलेले आहेत गाडीमध्ये. आणि मी काय बोलू पण नाही शकत कारण की तिचीच गाडी मीच वापरतोय. तर तिच्या गाडी फायनली पोहोचलोय. आणि जसं मी तुम्हाला बोलले माझी बेस्ट फ्रेंड अमिता सुद्धा आलेली आहे. मला नव्हतं माहिती तू साडी नेसून येणार आहे. मी बोलली होती तुला मी साडी नेसणार. मला वाटलं नाही मिळेल नेसली. छान दिसते. आणि जसं मी तुम्हाला बोलले अमिता सुद्धा प्रेग्नंट आहे. मी तेच बोलते सगळे प्रेग्नंट आहे. माझ्या फ्रेंड सगळ्या प्रेग्नेंट झाल्या. तू कधी होणार आहेस? टाईम आहे मला. खूप मस्त दिसते. काकूने टीच केलं मला. अरे खूप छान दिसते पायल.
हो सेलिब्रिटी काय काय आम्ही तर काय काय प्रश्न आहे हे फुल काय करायचं द्यायचं का आणि या मुलीचं पुढच्या महिन्यात डोळ्याचं या मुलीचं हे वाटतंय का व्हॅलिड बरं 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 तुझ्या डोळ्या जेवणाला पण आम्ही असंच करू जे फुल देते तुला आम्ही देऊ आम्ही तर गिफ्ट काय पाहिजे का तुला हा काय काय सांगू मला किती काय काय गोष्टी मी तुला काय पाहिजे म्हणजे तुला गोष्टी पाहिजे मी तुला अशी गोष्ट देऊ शकतो जी कोणीच देऊ नाही शकणार तुला मी शांती देऊ शकतो मी ऋतुजला घेऊन जातो कुठेतरी फिरायला सारखीच गोष्ट झाली रे ब्रँड मस्ती होणार आहे आणि काही प्रश्नांनी सुरुवात करणार आहोत आपण आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जो देणार आहे त्यांना आज सरांकडून मिळणार आहे 1,00,000 रुपये विश्वासच नाही जोरदार क्या बात आहे चला प्रश्न आज मॅडमसाठी तर मला एवढं सांगायचं की हा जो काळ असतो तो महिला विशेष असतो त्यावेळेस काही ना काही खाण्यासाठी त्यांना इच्छा होत असे डोळे असतात कुणाला चिंच कुणाला बोर तर मला यावेळी सांगायचं की मॅडमला सगळ्यात जास्त खाण्यासाठी यावेळेस कुठल्या गोष्टीची आवड असेल त्याला काय आवडेल खाण्यासाठी अजून कोणी कमाल 1 2 वर जाता लवकर 3 4 5 हा पास्ता पास्ता अच्छा बोला 6 7 8 9 आणि जिंकलेला आहे उत्तर बरोबर आहे 1,00,000 रुपये जात आहे ते आहे पाणीपुरी सकाळकडे तोंड गोड घ्या नंतर जाताना घेऊन जा मिळणार येस एवढं सांगायचं जेव्हा बाळ होतं तेव्हा जेव्हा डायपर चेंज करतात बाळाला तर किती वेळामध्ये डायपर चेंज करतात किती टाइम सांग अमिता सांग 3 ते 4 तास 7 8 9 2
2 मिनिटं ट्रक लागेल असा. अच्छा विनर आहे राईट आन्सर 9 मिनिटं. तू बस तुला अजून लागेल आहे 2 तास. कोण बोललो ना मागे. अच्छा क्या बात आहे. काय जोरदार क्या बात आहे अमिताभ. ठीक आहे चला पुढचा वेगळा आहे. फक्त हातवर करायचं एवढं सांगायचंय. घरी असं काय आहे. घरी असं काय आहे ज्याला आपण बांधून ठेवतो आणि त्याच्या शेवटी लावतो रा. हातवर करायचंय. नवरा 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 नवरा. दादा उघडा. नवरा. हा तुम्हाला कसं माहिती. लग्न झालं आपलं. अरे बापरे जोरदार टाळ्या. राईट आन्सर नवरा. क्या बात आहे. आपण दोघं सेमच कॅटेगरी मध्ये. महिला थोडं बसून घ्या. राशीजी कट करू. लॉक केलं काय. हा ओके. हा ठीक आहे. ही नाही. हा आई चेक करायचं तुम्हाला जगा. चला बघूया तर की नाही राशीजी. आणि मला वाटतं अरे क्या बात आहे. काय 10 वर्षाची अंगण नाही हो का. अच्छा ठीक आहे चला इथं द्या तुम्ही बघूया. अच्छा अच्छा हा ते बघू ना तुम्ही करा. हा चिटिंग कर. मग चिटिंग. अच्छा नाही जिंकण्याचे पूर्ण प्रयत्न चालू तुम्हाला पण काय होत नाही. अच्छा असं आहे काय. काय हरकत नाही. 2 जण मिळाले जरा टाळ्या वाजवायच्या. जोरदार. आता काय करायचंय. तुम्हाला मागून तुमच्या पत्नीचा आवाज येणार आहे. अहो ऐकलत का. तुम्हाला फक्त तो ओळखायचंय तुमच्या पत्नीचा आहे की नाही. जर तो तुमच्या पत्नीचा असेल तर फक्त हात वर करायचा. खूप सोपं आहे. ठीक आहे पण मागे वळून बघायचं. मी सोडेल सर. मी सोडेल. घाबरू नका. मी सोडेल तुम्हाला. हा डोळे बंद. चला डोळे बंद. सर तुझे डोळे बंद. चला तर पहिला आवाज येत आहे. हा कुणाचं बरोबर. टाळ्या जोरदार. येस जरा टाळ्या वाजवता जरा प्रोत्साहन द्यायचं त्यांना. पुढचा आवाज येत आहे. चुकीचं नाही. चला पुढचा आवाज येत आहे. आता काय करायचं आपण सुरुवात करूया पुढच्या राऊंड. सर आपलं काम. चला आपलं शुभ नाव. मॅडम लग्नाला किती वर्ष झाली. 2 वर्ष. सर तुमच्या लग्नाला 2 वर्ष. ठीक आहे मला लगेच सांगा मॅडमने जो हेअर क्लिप लावलाय त्या हेअर क्लिपचा कलर. बरं मी तर सांगितलं सिल्वर. अहो लावलंच नाही. कसं होणार तुमचं. ठीक आहे सर चला काय तुमच्याकडे सोपा प्रश्न आहे. कारण तुमच्याकडे सगळ्यांचं पेमेंट येत आहे. हा घाबरू नका सर. तर मला सांगा मॅडम कशा दिसतात आज. सुंदर. तर मॅडमने गळ्यावर एक नेकलेस घातलाय. त्यामध्ये किती डायमंड्स आहेत. त्यामध्ये 56,322. अरे क्या बात आहे. बरोबर बिंदास राहायचं. काय घाबरायचं कारण नाही. मला लगेच सांगा तुमच्या साखरपुड्याची तारीख. बरोबर आहे का. वर्ष 13. क्या बात आहे. काय झालं पाहिजे. जोरदार. येस
सासूबाई आहेत वाटतच नाही अरे बापरे नक्की का अच्छा अच्छा तुम्हाला काय वाटतं पंढरपूर की नाही मॉडेल सासूबाई वाटतात तुम्ही काय पंढरपूर आई तुम्हाला काय वाटतं तिला पाहिजे ठीक आहे हा बापरे साक्षात भगवान आजकालची पिढी अशी तशी तुम्हाला काय वाटतं बघा ना अरे देवा किती त्रास आहे पडले पाहिजेत ना अच्छा ठीक आहे सगळ्यांचं म्हणणं आहे की पाया पडल्या पाहिजे बरोबर पण आम्हाला माहिती आहे तुम्ही पडता की आपलं संस्कार चल आता लगेच सासूबाईच्या पाया पडायची इच्छा पूर्ण करा वाटत नाही सासूबाई तुम्हाला बोला बहुरानी आज के बाद तुम मुझे बड़ी दीदी करके बुलाओगी कुणाचं बाळ अजून तर नाहीये ना हा तर तुम्ही समजा आज तुम्हाला ट्रेनिंग आहे ठीक आहे ओके हे तुमची बाळ आहे समजा ओके हा तर तुम्हाला हे आजूबाजू बाळ आहे अच्छा सर आपलं नाव आणि याची आपलं नाव सूरजजी हे दुसरं बाळ आहे हा हे खूप सोपे बाळ दिसते सर आपलं नाव काय वरुणजी ठीक आहे काय होणार आहे आता इथे ही लहान मुलं आहेत तर सर्वात आधी काय करायचंय तर आता तुम्हाला बाळाला देवाला घालायचंय पण त्याच्या आधी बाळाला पुन्हा रडायचंय त्याच्याशिवाय पूर्ण नाही होणार आणि जो सगळ्यात लवकर संपवेल तो जिंकणार आहे ठीक आहे तर पहिला सर रडायचं ऍक्टिंग करायचे रेडी सर 1 2 3 स्टार्ट सर जरा जोरात रडायचे थोडा थोडा लवकर सोपे मला टीव्ही लावू दे बोलायचं ना रडायचं रडायचं ठीक आहे चला रडा तयार भरवायचं संपूर्ण 1 2 3 स्टार्ट येस कम ऑन हां लवकर जरा टाळ्या वाजवा जोरदार क्लॅप करू बरं लवकर 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 जा अरे खावा छान दिसते गाडीवाला बाळ पर्याय आहे दशपुढचं दुसरं आणि साधं तिसरं आपण ठिकाणी उभं राहायचं आता बाबू इतना बड़ा बाबू और कोई सबके पापा अच्छा वेरी गुड वेरी नाइस एनीवन हियर और विनर है दोघांनी ठरवायचं कुठलं आपण ओपन करणार आहोत नक्की तुम्ही ठरवा रेडी ऑल सेट रेडी फॉर काउंटडाउन 5 4 3 2 1 येस लेट्स गो आणि क्या बात पांडुरंगाने जोरदार टाळ्या हरी श्रीकृष्ण येणार आहे आपल्या सर्वांचा
आशीर्वाद थोडा असू द्या मागे बसू. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जोरदार. ओके रेडी. ठीक आहे तिची इच्छा. करा, तुम्हाला काय वाटतंय? पिंक मला पिंक वाटतं. पिंक पिंक करा मग. सर्वांनी पिंकच टाकलं. मेजॉरिटी पिंक वाली आहे. मेजॉरिटी पिंक वाली आहे. कारण काय काय पाहिजे? भाजी पाहिजे ना. बघितलं मला खूप मारणार आहे. मी पिंक केलं. नाही आपण पिंक वाले जाऊ दे, टेन्शन नको. तुझ्या वाटण्याने काय होतंय? सूरज तिला जास्त चालू नको. गोलय कळत नाही का मी पोटूशी आहे? काय पोटूशी. उडी मारायला भेटणार आहे तुला? नाही ना. मग खरंच मोठं आहे. घर पण छान आहे पायलचं. पण आता ती इथूनच डायरेक्ट माहेरी जाईल ना. नाही ग, इथेच आहे ती. नाही पण आता ते डोळा जेवण झालं तर माहेरी जायचं. हा ना, 2 जीवांची आहे. तू खा. अमिता जर थोडीशी हे झाली ना. अमिता काळी झाली ना. काळी नाही, उलट ग्लो आलाय चांगला चेहऱ्यावर. ते मेकअप लावले म्हणून. मेकअप नाही पण पहिल्यापेक्षा थोडीशी शांत झाली. काय बोल बोला तुम्ही शांत झाली. दे द्या मॅडम. धरायला मदत करू मॅडम. असं धरून बसू. कष्ट शिकल्या त्यानंतर पेपर नको. छान नाव दिलं अमिता. नाव किती सगळी मुलींची. तू व्ही पासूनच काय सजेस्ट करते? विवेकच्यामुळे व्ही पासून. अच्छा, विवेक. नाव व्ही पासून, मुलाचं नाव पी पासून. सो नाईनची लिस्ट दाखव. आम्ही त्याने पूर्ण लिस्ट तयार केलेली आहे. मुलाची आहे का? मुलींची पण आहे. मुलींची पण आहे ना. अर्थ पण लिहून ठेवलाय. चांगलं चांगलं पाठ करून ठेव. सो फायनली वी आर बॅक होम. आम्ही बऱ्याच दिवसानंतर म्हणजे बऱ्याच ऑलमोस्ट मंथ्स नंतर पायल आणि विवेकला भेटलो आणि अमिताला तर बाबा अमिताला भेटूनच
म्हणजे वर्ष झालं असेल, वर्षच झालं असेल. मला तर भेटत नाही. आपण झोपच्या इव्हेंटला गेलेलो तेव्हा एकदा भेटलो होतो. येस, बट खूप. सो अमिता इज माझी बेस्ट फ्रेंड आहे. तुम्ही जर होम मिनिस्टर बघितलं नसेल आमचा एपिसोड लव्ह स्टोरीसाठी, येस आम्ही होम मिनिस्टर मध्ये सुद्धा येऊन गेलेलो आहे, जो झी मराठीवरती शो येतो, आणि त्या शो मध्ये आम्ही आमची लव्ह स्टोरी रिव्हील केली होती. जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन झी5 वर येतो ना, झी5च्या होम मिनिस्टरच्या याच्या त्या सिरियल मध्ये बघा. सो तुम्हाला त्या शो मध्ये आमची लव्ह स्टोरी ऐकायला भेटेल. आणि त्या लव्ह स्टोरी मधलं जो मेन कॅरेक्टर, मेन पात्र म्हणतो ना आपण, मेन पात्र ते अमिता होती. अँड अमिताच आहे अजून पण सर्व गोष्टीला म्हणजे सोबत असते. आता खूप कमी भेटणं होतंय बट स्टील. आणि तिच्याकडे पण गुड न्यूज आहे, लवकरच तिला पण बाळ होणार आहे आणि तिच्या पण डोहाळे जेवणाला जायचंय आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये. सो लवकरात लवकर जाऊ, तेव्हा सगळ्या गोष्टी सगळ्यांना भेटू आपण तिथे जाऊन. अँड येस, मला अजून एक गोष्ट बोलावीशी वाटते की आपण जे म्हणजे हे फ्रेंड्स जे असतात ना आपल्या लाईफ मध्ये, हे आपण चूज करत असतो. आणि ज्या नाती असतात ते तर आपल्याला आधीपासून आलेली असतं आपल्या आई वडिलांकडून, पण फ्रेंड्स जे एक असे असतं नातं की ते आपण क्रिएट केलेलं असतं आपल्या आवडीनिवडीनुसार, किंवा ते अचानक होऊन गेलेलं असतं. सो माझ्या या फ्रेंड्स ऑलमोस्ट तर 10 वर्षाच्या वरती झाल्यात आणि नातं एवढं सुंदर आहे, तुम्ही बघितलं असेल. त्यांच्या घरातली एकूण एक व्यक्ती मला ओळखते तिकडे. आणि सेम गो फॉर अमिता. आणि माझ्याकडे जर फॅमिलीमध्ये आला तरी आमच्याकडे सुद्धा सगळ्या त्या तिघी चौघींना सगळ्यांना सगळे ओळखतात. सो हे एक नातं हे जपलं पाहिजे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये, कारण काय मैत्रिणी ढीकभर असणं गरजेचं नसतं. आणि हे असे फ्रेंड्स असतात जे आयुष्यभर आपल्या सोबत राहतात, आपल्या म्हणजे काय म्हणतो आपण अप्स अँड डाऊन्स मध्ये नेहमी आपल्या सोबत राहतात. तर आणि रोज नाही भेटले ना तरी सुद्धा काही फरक नाही पडत, जेव्हा भेटतात तेव्हा हे असतातच. हा, येस. सो मी तर खूप ग्रेटफुल आहे, माझ्या आयुष्यामध्ये एवढी चांगली चांगली लोक आहेत त्या गोष्टीसाठी. अँड असेच अजून पुढे अजून वेगवेगळे कार्यक्रम होत राहणार आहेत फ्रेंड्सचे, आणि आमचे सुद्धा होतील फ्युचरमध्ये. तेव्हा सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. पण आज सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं अँड दिवस तर मस्त एकदमच छान गेला. सो आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवतो. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय अँड कीप स्माइलिंग.